नमस्कार भावा बहिणीनो, चला आज आपण मटण कोरमा करू. त्यासाठी बघा एक इथं घेतली काळी इलायची, इथं थोडंसं जावित्री घेतली, 1 चमचा घेतला इथं जिरं, थोडंसं इथं घेतलं बघा जायफळ, 1 इंच घेतलं दालचिनी, 5-6 इथं लवंगा घेतल्यात, काळ्या मिऱ्या 8-10 घेतल्यात. सगळं आपण ह्याच्यात वाटण करून घेऊ मस्त असं बारीक मिक्सरमध्ये घालून. आता ह्याला काढून ठेवायचं. आता बघा इथं घेतल्यात 6 काजू, 7-8 बदाम आहेत. ह्याला मी थोडंसं पाणी घालून बारीक वाटून घ्यायची, पेस्ट करायची ह्याची. अशा पद्धतीनं पेस्ट करून ठेवली बघा. 1 तमालपत्र टाकायचं तेलामध्ये, तेल घातलं इथं 1.5 पळी, तमालपत्र 1 घातलं, इथं लवंगा घेतल्या 4, काळ्या मिऱ्या 6-7 आहेत. आणि इथं घेतली बघा इलायची 6-7 इलायची, थोडी जास्त घालायची. 1 नंबर कोरम्याची टेस्ट लागणार आहे तुम्हाला, हॉटेलापेक्षा बी भारी. करून बघा. आवडला व्हिडिओ तर तुमच्या मित्रमंडळीत पाठवत जावा. इथं बघा इथं 1 चमचा भरून मी घातली आलं लसणाची पेस्ट. चांगलं तळून घेऊ. तेल थोडं जास्त जातं कोरम्यामध्ये. एकदम अप्रतिम चवीचा लागते बघा. हे करून एकदा तुम्ही मस्त असं ह्याला कच्चा पण दूर होऊस तर, म्हणजे चांगलं ह्याला तळून घ्यायचं थोडंसं लाल होऊस तर. आता ह्याच्यात घालायचं 1 किलो मटण. चांगलं स्वच्छ धुवून चाळणीमध्ये ठेवलं होतं. आता ह्याला लगेच आपण हलवायला चालू करायचं. कलर बदलूस तर ह्याला आपण हलवत राहायचं. तर लालसर आहे ना आपलं मटण, तर ह्याला पांढरं होऊस तर चांगलं ह्याला 5 मिनटं तर ह्याला हलवत राहायचं बरं का. मस्त असं अशा पद्धतीनं बघा कलर बदलते आपल्या मटणाचं. चिकनमध्ये बी केलं तरी चालतंय, पण मटण कोरमा आहे. मटण खाल्लेलं चांगलं असतं चिकनपेक्षा. आता बॉयलर चिकन जास्त आपल्याला खाण्यासाठी, आपल्या शरीरासाठी चांगलं नाही. इथं बघा मस्त असं आपण ह्याला हलवून 5 मिनटं झाले, पाणी सोडलं आहे. आता मटणानं चांगला कलर बी बदलला आहे. आता ह्याच्यात आपण काहीतरी मसाले घालणार आहोत. तर इथं बघा मीठ घेतलं आहे 1 चमचा भरून, धना पावडर 2 चमचा, हळद पावडर अर्धा चमचा आणि 1.5 चमचा घेतली लाल तिखट. जास्त तिखट खात असला तर जास्त घालायचं. काळा मसाला वापरायचा नाही, मटण कोरम्यात काळा मसाला घालीत नाहीत. आता चांगलं ह्याला आपण असं मस्त असं हलवून घेऊ. म्हणजे ह्याला बी आता 4-5 मिनटं बारीक गॅसवर भाजून घ्यायचं चांगलं हे मसाले. धना पावडर इथं बघा 1.5-2 चमचे घातली मी पोहे खायच्या चमच्यानं. अशा पद्धतीनं आपण ह्याला बघा सारखं चमच्यानं हलवून चांगलं शिजवून काढलं ह्या मटणाला. बघा असं तेल बी चांगलं ह्याचं सुटलं आहे आता. म्हणजे मटणाचं पाणी कमी झालं आहे, जे मटणानं सोडलं होतं ते पाणी. आता ह्याच्यात आपण दही घालून घेणार. कमी आंबट दही घ्यायचं. माझ्यापाशी आंबट होतं दही, तर मी त्याच्यात थोडं पाणी घालून घातलं आहे. चांगलं फिटून घाला म्हणजे फुटल्यासारखं होत नाही. आता झाकून ठेवणार आहे आधी ह्याला मी 5 मिनटं. 5 मिनटानंतर आपण ह्याच्या आधी झाकण काढू. दही मी फेटून ठेवलं आहे तर बाजूला. असं मध्ये झाकून ठेवलं की चांगलं अंगाच्या पाण्यामध्ये ही मटण शिजतंय. आता दही घालून घेते. काही जास्त मसाले नाहीत बरं का, 1 नंबर चवीचा लागते बरं का ही. आता बघा इथं दही मी घेतलं होतं 4 चमचे, त्याच्यात मी 3-4 चमचे पाणी घालून चांगलं ह्याच्यात घालून घेतलं आहे. आता चांगलं हलवून घेऊ. आंबट दही घ्यायचं नाही, फक्त कमी आंबट दही, म्हणजे ताजं दही घ्यायचं. चांगलं लागतं मटण कोरम्यात. आता हे चांगलं ह्याला बी आणि 4-5 मिनटं शिजवून घ्यायचं. ह्याला फक्त आपण कुकरमध्ये नाही शिजवणार ना, सारखं हलवून झाकून चांगलं मटण शिजूस तर असं करायचं बघा. आता ही आपण जी पावडर आधी केली होती का ना मसाल्याची, तुम्हाला दाखवलं होतं जिरं, ही त्याला मी घालून घेतलं आहे. थोडंसं जायफळ घालायचं, जास्त जायफळ घालायचं नाही. आता 2 कांदे घेतले होते, ह्याला चांगलं तळून घेतलं लाल होऊस तर. हातानं चांगला चुरा करायचा ह्याच्यानं घालून घ्यायचं. ह्याला आपण काजू बदामचा वापर केला आहे, तर आपल्याला ह्याच्यामध्ये काही घालायचं नाही बघा. हे खोबरं घालणार नाही, कांदा काजू बदाम घालते. चांगलं हे कांदा बी घालून आपण परतून घेऊ. ह्याला चांगलं हलवून घेऊ. हलवायचं, झाकण ठेवायचं लगेच. ह्याच्यात गरम पाणीच घालायचं बरं का. मटण असो, चिकन असो, नाहीतर मच्छी असो, गरम पाणी घालून केलं की तरी चांगली येते. आता हे आपण जे काजू बदामचं पेस्ट केलं का ना, ह्याला घालून घेते. थोडं पाणी घालून बी घालते बघा. हे हातातनं आधी पुसून घेते, ह्याला हलवते. आता पाणी घालायचं आपल्याला गरम. हे काजू बदाम घातलं का नाही, 1 नंबर लागते. लई चव भारी येते बघा ह्या काजू बदामनं.
आता हलवलं सारखं सारखं आपण काय मटण रस्साच बनवतो. थोडासा कोरमा जरी बनवून बघितलं का नाही, लई चांगलं लागतं खायला, नवीन चव लागते. आता ह्याच्यात बघा मी 2 गिलास पाणी घालणार आहे, छोट्या गिलासानं, जास्त मोठा गिलास नाही. तर 2 गिलास पाणी, म्हणजे मटण शिजूस तर आपल्याला गरम पाणी घालून शिजवून काढायचं. आपण सारखं सारखं झाकून बी थोडं मटण शिजलेलं आहे. आता ह्याला झाकून ठेवणार आहे मी मस्त. आता मीठ चेक केलं मी, तर मीठ मला बरोबर वाटलं, मी मीठ नाही घालणार. तर झाकून मी ह्याला 20 मिनटं ठेवलं होतं बरं का, शिजायला बारीक गॅस करून. आता मटण आपलं चांगलं शिजलं आहे. झाला आपला ही मटण कोरमा तयार. खा तुम्ही, भाकरी चपाती बरोबर चांगला लागते, रोटी म्हणजे तंदुरी रोटी बरोबर मस्त लागते बघा हे खाऊन. आवडला व्हिडिओ तर लाईकच करून जावा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील. धन्यवाद बघितल्याबद्दल.